मुरबाड तालुक्यातील एक बुलंद आवाज स्वप्नील फोटे यांना थँक्यू धन्यवाद. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी आजच्या दिवसातील समालोचनाला सुरुवात करतो. जय गावदेवी क्रिकेट संघ उतने आयोजित उतनेकर चषक 2021 दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसातील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर केला जातो इथं चांगला असा फटका, चांगला असा प्रहार. पहिला चेंडू पोहोचवला जातो सीमारेषे पार, चौकार येतोय. तर पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. पहिल्याच चेंडू चौकाराच्या मदतीने खातं उघडलं जातंय ते भूमी 11 कुंदे संघ. पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला गेला, खातं उघडलं गेलं. श्री गणेशा झाला संघाचा 4 धावा धावफलकावर. पहिल्याच चेंडूवर इथं पवित्रा त्यांनी स्पष्ट केलाय. पुढील चेंडू आणि इथं चेंडूने बॅटची कडा घेतली होती. एसटी रक्षकाला बीट करून चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक येणारा दुसरा चौकार. फलंदाज करताना आपल्याला बघायला मिळतात, कारण पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले होते. त्यानंतर मात्र सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करण्यामध्ये येते फलंदाजांच्या माध्यमातून. सलामीर जोडीची भूमिका इथं उत्कृष्टरित्या आतापर्यंत पार पाडताना दिसतात आपल्याला दोन्ही फलंदाज. पहिला षटक प्रगतीपथावर असताना 12 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आणि ते शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. इथं मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले होते मात्र झेल इथं कलेक्ट करू शकले नाही. 2 धावा इथे धावून पूर्ण झाल्या. क्षेत्ररक्षणामधल्या या चुका कितपत महाग ठरतात हे हे देखील पाहावं लागेल. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. पहिलं षटक संपलं. अमरच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा. कॅरी ऑन डीजे.
डीजे निश्चितच पहिला षटक संपलं. पहिल्या षटकाअंती अमरच्या या षटकामध्ये आल्या 14 धावा. चांगली फटकेबाजी करतायत ते सलामीर जोडीमधील सचिन आणि भूषण. विशेषतः भूषण पहिल्या षटकामध्ये सचिनला फारशी संधी मिळाली नाही. एका चेंडूला सामोरे गेले, त्यामध्ये सिंगल काढली. त्यानंतर मात्र भूषणने चांगली अशी फटकेबाजी केली. 13 धावा भूषणच्या बॅटमधून आल्या. एकूण 14 धावा धावफलकावर लावल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि दुसऱ्या षटकाचा हातभार दिला जातोय तो बाल्याच्या खांद्यावर. मिलिंद, निश्चितच मिलिंद असतील गोलंदाजी मार्कवर सज्ज. मिलिंदचा पहिला चेंडू आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. इथं फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. झेल झाला. उत्कृष्ट जजमेंट, चांगली असेल जजमेंट. झेल झाला, गडी बाद झाला. भूषण निश्चितच मिलिंद मिलिंद पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून देताना सलामी जोडीला फोडताना आपल्याला इथं बघायला मिळाले. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर त्यांनी आपला जलवा दाखवून दिला. मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट. सलामीसाठी गेलेला सचिन बाद झाला. पुढील चेंडू आणि इथं मोठा फटका खेळला जातोय. तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यान झेल झाला, गडी बाद झाला. बॅक टू बॅक येणारा दुसरा झटका, दुसरा हादरा. हॅट्रिक बॉल असेल. मिलिंद गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि मिलिंदला सामोर जातील ते जयेश. आणि हा चेंडू देखील दर्जेदार चेंडू होता. सुरेख चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे झाला नाही. यष्ट उद्ध्वस्त करतोय. मिलिंद मिलिंदच्या षटकामधील जयेशच्या रूपाने येणारी ही तिसरी विकेट. चौथ्या चेंडूवर तिसरी विकेट. आतापर्यंत एकही धाव खर्ची न करता 3 विकेट मिळवण्यामध्ये या मिलिंदला यश येतंय. काय दर्जेदार निश्चितच सुंदर असं ध्वनी प्रदर्शन, संगीत प्रदर्शन आपल्याला डीजे नागेशच्या माध्यमातून बघायला मिळतंय. या संपूर्ण उतनेकर चषक 2021चं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला उत्कृष्ट दर्जाचं 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळतंय. निश्चितच कुंदे संघाची सुरुवात तर चांगली झाली होती, देखणी झाली होती. मात्र त्या चांगल्या सुरुवातीला इथं ब्रेक काहीसा लावला जातोय मिलिंदच्या माध्यमातून. फार उद्ध्वस्त करून टाकलंय ते कुंदे संघाच्या फलंदाजी बॅटिंग ऑर्डरला. कारण 4 चेंडू हाताळले आतापर्यंत आणि 3 गडी बाद केलेत. 4ही चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत ते मिलिंदच्या माध्यमातून. 3 मोठे हादरे झटके देण्यामध्ये यश येते मिलिंदला. मिलिंद पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. आता फलंदाजी मार्कवर येतील कुंदे संघाकडून रोशन. सुरुवात तर अपेक्षेप्रमाणे झाली होती, त्यानंतर मात्र धावगतीला काहीसा ब्रेक लागतोय. ब्रेक लावताना दिसतोय तो मिलिंद. आणि इथं बॅटची कडा आणि झेल झाला.
सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कलेक्ट केला. 5व्या चेंडूवर येणार ही 4थी विकेट. दर्जेदार गोलंदाजी मिलिंदच्या माध्यमातून. कॅरी ऑन डीजे. या उत्नेकर चषक 2021 मध्ये प्रथम षटक मेडन ओव्हर कालच्या दिवसामध्ये हाताळली गेली होती. दुसरं षटक दुसरी संधी चालून आले मिलिंदसाठी. आणि निश्चितच इथं मेडन ओव्हर मिलिंदच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी आणि दर्जेदार गोलंदाजीचं रूपांतर मेडन ओव्हरच्या माध्यमात आपल्याला बघायला मिळते. डीजे. येताना बघायला मिळतील. पहिला सामना चालू आहे आई एकविरा गुरवली विपक्ष भूमी 11 कुंदे. त्यानंतर तुम्हाला सर्व प्रेक्षकांना आरसीसी राया विपक्ष ओमसाई वासुंद्री या संघाला खेळताना बघायला मिळेल. तिसरा सामना आजच्या दिवसामध्ये रंगेल तो रायते विपक्ष स्वर्गवासी शैलेश केने निंबवली. तसंच चौथा सामना आजच्या दिवसातील चौथा सामना असेल तो अनघा 11 कोलम वर्सेस आरसीसी राया. दुसरं षटक दर्जेदार षटक हाताळलं गेलं. अमरच्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर मात्र एकही धाव खर्ची न करता मिलिंदने निर्धाव षटक हाताळला. तिसरं षटक हाताळतात ते नितेश. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चांगलासा फटका स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळते आणि इथे तर सुरेख क्षेत्ररक्षण लाजवाब एफर्ट्स दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि बघता बघता तिसरी धाव देखील धावून पूर्ण झाली. 3 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 धावसंख्या. तब्बल 6 चेंडूंच्या नंतर धावफलक हालताना आपल्याला बघायला मिळालं. त्याचं कारण म्हणजे मिलिंदचं मागचं षटक ज्या षटकामध्ये एकही धाव आली नाही. तब्बल 6 चेंडू मिलिंदने निर्धाव टाकले. 4 गडी बाद देखील केले. त्या कारणास्तव तब्बल 6 चेंडूंच्या नंतर येणाऱ्या या धावा 17 धावा धावफलकावर. पुढील चेंडू नितीनचा आणि इथं मात्र पंचांचा अवांतर धावेचा इशारा होते. पंच आपले हात खोलताना दिसतात. वाईट चेंडू असेल. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. या षटकामध्ये आपल्याला धावा येताना बघायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं होतं मिलिंदने. या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्ची करताना नितेश. आणि इथं मात्र ब्लॉकहोल डिलिव्हरी होती. फलंदाजाकडं काही उत्तर नव्हतं या चेंडूचा. चांगलं असं कमबॅक. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी गडबड झाली होती तेव्हा त्याच्या मार्फत 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक अवांतर चेंडू. त्यानंतर मात्र इथे ब्लॉकहोल डिलिव्हरी हाताळली जाते. सुरेख प्रतीचा चेंडू इथं गोलंदाजाच्या माध्यमातून. निश्चितच 18 धावांवर धावफलक. पुढील चेंडू नितेशचा आणि इथे चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षक काहीसे फंबल झाले. तिथे क्षेत्ररक्षणामध्ये चुका होतात गडबड होते. त्याचा फायदा त्याचा मोबदला इथे फलंदाज घेताना दिसत आहेत. जिथे 1 धाव झाली असे तिथे 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20. सिंगल डबल्सला महत्व देताना आपल्याला दोन्ही फलंदाज बघायला मिळत आहेत. कारण सिंगल डबल्स क्रिकेटच्या खेळाची प्राण श्वास म्हणून ओळखले जातात. ते सिंगल डबल्स षटकार चौकारांची गेम नसून षटकार चौकारांना साथ जेव्हा सिंगल डबलची लाभते ना
तेव्हा क्रिकेटला मजा आहे. आणि या दरम्यान इथं पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतो, वाईटचा इशारा येतो. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवर. नितेश काहीसा गोलंदाजीमध्ये लाईन अँड लेंथ त्यांना अचूक लाईन अँड लेंथ सापडत नाहीये. पुढील चेंडू नितेशचा आणि ते निश्चितच इथं चेंडू थायपॅडला आदळून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. तिथं निर्धाव चेंडू येईल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा आतापर्यंत लावल्या गेल्या ते 21. 5 षटकांचा होणारा सामना. चांगली सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर चांगलं काही फटकेबाजी करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यामध्ये यश काही आलं नाही. इथं मोठा फटका, चांगला फटका खेळला जातोय. दरम्यान इथं चेंडू जाईल सीमारेषे पार. पंचांचा इशारा येतोय, हा ब्रँडेड चौकार. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या वाढली, धावगतीला इथं गती मिळते. धावसंख्या झाली ती 25. 25 धाव धावफलक्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये आतापर्यंत गोलंदाजांना काहीसं यश आलंय. ते शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, हा फटका चांगला आहे, हा फटका मोठा आहे. इथे पंचांचा इशारा येतो, येस इट इज अ मॅक्झिमम, इट इज अ षटकार. आता मात्र धावसंख्येला गती प्रदान करताना आपल्याला हा फलंदाज दिसतोय, अमोल. कारण अमोलने या आधीच्या चेंडूवर चौकार खेळला होता, इथे षटकार खेळतोय. बॅक टू बॅक येणारे 2 मोठे फटके नवसंजीवनी प्रदान करताना दिसत आहेत आपल्याला कुंदे संघाकरिता. कारण मागचा षटक पूर्णपणे जखडून ठेवलं होतं, उभा करून ठेवलं होतं. षटक समाप्त झालंय. 3 षटकांती धावसंख्या धावफलकावर लावली गेली ती 31. डीजे षटक समाप्त झालंय. मी चेंडू सांगतोय, इकडे लक्ष द्यायचंय. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, त्यानंतर वाईड चेंडू टाकला गेला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू हाताळला गेला, त्यानंतर आलेल्या 2 धावा, नंतर एक वाईड चेंडू आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर चौकार आणि एक षटकार, असे 6 चेंडू झालेत. तीन षटकांती धावसंख्या धावफलकावर लावली होती ती 31 धाव धावफलकावर लावल्या जात आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल इथं भूमी 11 कुंदे संघाला. कारण भूमी 11 कुंदे संघाच्या विपक्ष जो गुरवली संघ खेळतोय तो एक मातब्बर संघ आहे, चांगला संघ आहे. त्यांच्या समोर जर का तुम्हाला फाईट द्यायची असेल तर एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल. तीन षटकांत 31 धावफलकावर चौथ्या षटकाचा भार मला वाटतं पुन्हा एकदा मिलिंदच्या खांद्यावर दिला जाते. कारण त्या मिलिंदने पहिलं षटक जे हाताळलं होतं, वैयक्तिक पहिलं षटक, त्यामध्ये एकही धाव खर्ची न करता 4 गडी बाद केले होते. निर्धाव षटक हाताळलं गेलं होतं, मेडन षटक हाताळलं गेलं होतं त्या मिलिंदच्या माध्यमातून. तोच मिलिंद पुन्हा एकदा पहिला चेंडू मिलिंदचा आणि त्या शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील, झेल झाला, गडी बाद झाला. मिलिंदला मिळणारी 5वी विकेट, 5वी सफलता. गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळाली. कारण पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये एकही धाव खर्च नाही केली, 4 गडी बाद केले. या षटकाची सुरुवात देखील विकेटने केले. आतापर्यंत भूमी 11 कुंद संघाचे 5 विकेट्स गेलेले आहेत आणि 5ही विकेट या मिलिंदच्या नावे, 5 विकेट या मिलिंदने घेतलेल्या आहेत. धाव गतीला ब्रेक तर लावताच आहे, मात्र
इथे फलंदाजी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकले या मिलिंदने. 2 चेंडू, दुसरा चेंडू आला, दुसरा चेंडू देखील निर्धाव आला. आतापर्यंत मिलिंदने एकूण 8 चेंडू टाकलेत, 8ही निर्धाव, आणि 8 निर्धाव पैकी 5 विकेट्स या मिलिंदच्या नावे. म्हणजे सुरेख गोलंदाजी काय असते, गोलंदाजी कशी करावी याचा प्रत्यय इथे मिलिंद देतात. आणि इथे चौकार येतोय फलंदाजाच्या माध्यमातून, चांगलासा फटका चौकाराला. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येवर. 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड ऑन द लॉस ऑफ 5 विकेट्स. 35 चेंडू निर्धाव हाताळल्याच्या नंतर 9व्या चेंडूवर येणारा हा चौकार म्हणजे मिलिंदला. आणि इथे देखील विकेट, बॅटची कडा, चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट क्रमांक 6वी मिलिंदच्या नावे. सामना, त्यामध्ये तुम्हाला 12 चेंडू टाकायला मिळतात. 12 चेंडूंपैकी तुम्ही आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत आणि 10 चेंडूंमध्ये 6 विकेट्स मिळवल्यात. दर्जा काय असतो, क्लास काय असतो हे इथे दाखवून देत आहेत मिलिंद. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाला. तर बाळावर जबाबदारी असेल स्वतःच्या संघाला सावरायची. आणि इथं मोठा फटका खेळला जातोय बाळाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित, क्षेत्ररक्षण सुरेख झालं. एक धाव धावून पूर्ण झाली आणि एका धावेवर समाधानी म्हणावं लागलं. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 36 या धावसंख्येवर. मिलिंदच्या षटकामधील हे शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडू मध्ये मिलिंदने या षटकामध्ये 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं मिलिंदच्या माध्यमातून. कारण इझी नसतं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न करणं आणि चेंडू अडवण्यामध्ये यश येणं हे सोपं नसतं. चौथा षटक संपला. चौथा षटकांती धावसंख्या धावफलकावर लावली जाते ती 37 ऑन द लॉस ऑफ 6 विकेट्स. डीजे निश्चितच यानंतरचा होणारा सामना आरसीसी राया बी विपक्ष ओमसाई वासुंद्री. दोन्ही संघांच्या संघनायकांनी हे षटक झाल्याच्या नंतर त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय, रिपोर्टिंग करायचंय. आरसीसी राया बी विपक्ष ओमसाई वासुंद्री. पहिल्या चेंडूवर विकेट मिळते सचिनला. आणि जर का सचिन कोणत्याही प्रकारे विकेट हॅट्रिक घेत असेल तर विकेट हॅट्रिक साठी 501 रुपयांचा कॅश प्राइज गौतमजी कांबळे यांच्याकडून. सचिनच्या हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी 501 रुपयांचा कॅश प्राइज मान्य श्री गौतमजी कांबळे साहेबांकडून. निश्चितच नवीन फलंदाज ऋषिकेश येईल. 7 गडी बाद झालेत, त्याचं कारण म्हणजे मिलिंद. इथं सचिनच्या पहिल्या चेंडूवर विकेट येते. सचिन पुढील चेंडू घेऊन सज्ज आणि धाव चेंडू हाताळला जातोय. यानंतरचा होणारा सामना आरसीसी राया बी विपक्ष ओमसाई वासुंद्री. दोन्ही संघांच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचंय. हे षटक झाल्याच्या नंतर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायचंय. निश्चितच सचिनचा पुढील चेंडू आणि इथं ब्लॉकहोल डिलिव्हरी होती. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. तर क्षेत्ररक्षक काहीसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे गडी बाद झालाय. 1 धाव प्लस 1 विकेट. डीजे
आया अशा पद्धतीने फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण आतापर्यंत 8 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाजांना. निश्चितच असंच चालू राहिलं तर ऑल आउट होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. 8 गडी बाद झालेत. पुढील चेंडू सचिनचा. सचिनने देखील दर्जेदार गोलंदाजी केली. 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद करून माफ करा 1 रन देऊन 2 गडी बाद करण्यामध्ये यश आले सचिनला. इथं फटका मोठा आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार. ब्लास्ट. आरसीसी राया बी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. वासुंद्री संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की रिपोर्टिंग करायचंय, नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय, त्वरित यायचंय. दरम्यान इथं वाईट चेंडू येतोय आणि वाईटच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 45-45 रन्स. आपण पाहिलं या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर गोलंदाजाची दिशा काहीशी भरकटली. हा दडपण असतो, हे प्रेशर असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या चेंडूवर षटकार खाता तर पुढील चेंडू करताना इथं प्रेशर इथं सचिनवर दिसतोय, कारण बॅक टू बॅक येणारा दुसरा वाईट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 ने वाढेल वाईटच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 46 रन्स. वासुंद्री संघाचे कर्णधार त्वरित संपर्क साधायचे. आरसीसी राया बी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. वासुंद्री संघाच्या संघनायकांनी त्वरित संपर्क साधायचा नाणेफेकीसाठी. दरम्यान इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जातो गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. 2 अतिरिक्त चेंडू टाकल्याच्या नंतर इथे निर्धाव चेंडू म्हणजे काहीसा दिलासा इथं सचिनला आणि कर्णधाराला देखील. 1 चेंडू शिल्लक आहे. सचिनच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू असेल. निश्चितच शेवटच्या चेंडू मोठा फटका येणे गरजेचं आहे. आणि इथं प्रयत्न तर झालाय आणि चांगलं इम्प्लिमेंटेशन बघायला मिळालं फलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू पोहोचवला जातो सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. पहिलं षटक पहिली इनिंग 50 धावा झाले. सांघिक अर्धशतक पूर्ण झालं. 51 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे ते. महासंग्राम रंगलाय कितने गावाच्या मैदानाला. चला चला हो जाऊया बघायला उठणेकर चषक 2021 चा. या कल्याण तालुक्यात नाव गाजतंय कितने या गावाचा. चला चला हो जाऊया बघायला उठणेकर चषक 2021 चा. या कल्याण तालुक्यात नाव गाजतंय कितने या गावाचा. थँक्यू. राया टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. वासुंद्री टीमचे कॅप्टन, तुमच्यासाठी शेवटचा कॉल. तुम्ही जर 2 ते 3 मिनिटांमध्ये उपस्थित राहू शकले नाही तर तुम्हाला पॅनेटलाइज केलं जाईल. राया टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. वासुंद्री टीम कॅप्टन, ऑफिशियल सेकंड कॉल तुमच्यासाठी असेल. तुमचा जर खेळाडू 1 ते 2 मिनिटांमध्ये उपस्थित राहू शकला नाही तर तुम्हाला पॅनेटलाइज केलं जाईल. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येत आहेत. टीम वासुंद्री राय टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत वेळेवर. त्यांचं या उत्नेकर चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत. वासुंद्री टीमचे कॅप्टन, क्षेत्ररक्षण लावेपर्यंत तुमचा जर कॅप्टन उपस्थित राहिला नाही तर तुम्हाला आयोजकांच्या वतीनं 2 धावांनी पॅनेटलाइज केलं जाईल. याची नोंद घ्या. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येतात आमच्यापर्यंत, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. कॅप्टन वासुंद्री टीमचे उपस्थित राहत नाहीयेत, त्यामुळं आयोजक कमिटीकडून सूचना येते
की वासुंद्री टीम या टीमला 2 धावांनी पॅनेटलाइज केलं जाईल. आपण टॉस नंतरच्या सत्रामध्ये करू. वासुंद्री टीम थँक्यू स्वप्नील पोटे. गुड मॉर्निंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं जय गावदेवी क्रिकेट संघ उदने आयोजित या उदनेकर चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. 51 51 धावा ज्या मात्र बनवल्या आणि 52 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी जे मात्र सज्ज होत आहेत. वासुंद्री टीम मैदानामध्ये उपस्थित वेळेवर राहू शकले नाही, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला देण्यात येते. आणि गुरवली टीम यांना देखील 2 धावांची पॅनल्टी आहे, कारण गुरवली टीम ड्रेसिंग जी मात्र कंपल्सरी नव्हती एका खेळाडूची, त्यामुळे तुम्हाला 2 धावांनी पॅनल्टाइज केलं. आणि वासुंद्री टीम तुम्हाला देखील 2 धावांची पॅनल्टी आहे. तुम्ही जर जेवढं लेट कराल तेवढी पॅनल्टी तुम्हाला वाढली जाईल, याची देखील वासुंद्री टीमने नोंद घ्या. वेळ खूप महत्वाची आहे आणि वेळ मित्रांनो कुणासाठी थांबत नाही. सामन्याला सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत बिग फाईट. एका बाजूला विद्यमान संघ होम ग्राउंडवर खेळत असताना सुमात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम आई एकवीरा गुरवली आणि त्यांच्या विरोधात टीम भूमी 11 कुंदे. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली गोलंदाज मिलिंद दळवी यांनी, आणि तदनंतर देखील 50 धावा धावफलकावर लागल्या. 51चं टार्गेट होतं, तिथे 2 धावांची पॅनल्टी. 53 विन, 53 धावांचं लक्ष. सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. गुरवली गावीचा टायगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कल्पेश शेलार नॉन स्ट्रायकर एंडवर, तर स्ट्रायकर एंडवर मिलिंद दळवी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. 53 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर भूषण रोहने च्या हातामध्ये चेंडू दिला. भूषण रोहने गोलंदाजी मार्कवर जो मात्र सज्ज होईल. निर्धारित 5 षटकांच्या लढतीमध्ये 53 धावांचं टार्गेट. भूषण तयार. स्ट्रायकर एंडवर मिलिंद दळवी. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी जुन्नर तालुका समालोचन कक्षातून निखिल ठोंबरे हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आत. पंचांचा प्ले असा इशारा. सामन्याला सुरुवात होईल. भूषण रोहने गोलंदाजी मार्कवर तयार. एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर काय असतो आणि कुंदे गावासाठी खूप सारे कष्ट मेहनत करून इथपर्यंत या भूमी कुंदे संघाला उभारणारा खेळाडू. पहिलाच बॉल मिलिंद दळवी. इथे झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय मिलिंद दळवींना पहिल्याच बॉलवर. कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही या प्रकारचे झेल सोडू शकत नाही आणि मैदानामध्ये नाही तर मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही जर एखाद्याला जीवनदान देणार असाल तर तो मात्र तुमचा फायदा उठवल्याशिवाय राहणार नाही. इथे झेल सुटला. बॅट्समनला जीवनदान भेटेल आणि जीवनदान भेटल्यानंतर मिलिंद दळवी कशा प्रकारची कामगिरी करतात ते देखील पाहायचं आहे. गुरवली गावचा टायगर कल्पेश शेलार ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल मात्र पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने एक सिंगल इथे कंप्लीट होईल. 1 धाव. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. भूषण रोहने गोलंदाजी मार्कवर तयार. भूषणचा हा बॉल फुलटाच. कल्पेश शेलारची ही तर आहे पॉवर, ही तर आहे ताकद. चेंडू फेकून देतोय सीमा बाहेर. वाघांची धाड आणि फोडला षटका. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश शेलार नावाचं वादळ गोंगवायला सुरुवात झाली. होम ग्राउंड आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा, अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडून आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवल्यात असं असलेला कल्पेश शेलार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. भूषण रोहने कमबॅक करण्याची ताकद. सूर्यप्रकाश चेंडू कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू फरार. सीमारेखेचा वेध घेतोय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. चौकार. स्टार्ट. ज्या सुरुवातीची आवश्यकता टीमला ती मात्र इथे भेटत असताना व्हेरी गुड स्टार्ट. भूषण तयार. सुरेख प्रकारचा चेंडू पंचांकडे अपील.
इथे खेळाडू वृत्तीचं देखील प्रदर्शन पाहायला मिळतंय कल्पेश शेलारकडून. ज्यावेळेस एखाद्या खेळाडूचं नाव मोठं होतं ना, त्यामध्ये पाठीमागे खूप मोठा हा जो मात्र विश्वास असतो. इथे फलंदाज बाद होईल कल्पेश शेलार. ज्यावेळेस कल्पेश बाद झाला, स्वतःहून कळवलं की माझ्या बॅटची एज लागली, मी बाद आहे, फलंदाज बाद. विकेट. विकेटचं पतन होतं आणि बॅट्समन मैदानामध्ये येतील आता नितेशच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्या मात्र गाजवल्या गेल्या. त्याने गुरवली गावासाठी सातत्यानं चांगला परफॉर्मन्स करणारे हे खेळाडू आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत. भूषण रोहनेमध्ये कमबॅक करण्याची खूप मोठी ताकद आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा मी अशा पाहिल्यात ज्या स्पर्धेमध्ये भूषण रोहनेचा संघ भूमी 11 कुंदे अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. चेंडू हवेत आणि नितेशच्या खेळीचा अंत. ही काबिलियत आहे मित्रांनो या खेळाडूमध्ये कमबॅक करण्याची आणि ते दाखवत असताना 2 बॉलवर 2 विकेट अटेम्प्ट, फलंदाज बाद. वर्चस्व होतं बॅटिंग करणारी टीम गुरवलीचं, परंतु कुंदे टीम कमी नाहीये. कमबॅक करून दाखवलं भूषण रोहनेने. 2 बॉलवर 2 विकेट इथे मिळवल्यात. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतील स्वप्नील कशा प्रकारची कामगिरी करतात ते देखील आपल्याला पाहावं लागेल मैदानामध्ये. विकेट हॅट्रिकची संधी भूषण इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा येतोय. क्रिकेटचा 22वा नियम अंमलात येईल. पाईच्या रूपाने एक सिंगल इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा साईड चेंज करत असताना भूषण गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. स्वप्नील ऑन स्ट्राईक. आडव्या पॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या धावफलकावर 13. आता शेवटचे चेंडू 24 आणि 24 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय या उत्नेकर चषकाच्या माध्यमातून. 32 संघांचा सहभाग आणि त्या 32 संघांमध्ये एक विजेता जो मात्र आपल्याला मिळणार आहे. 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये. 50,000 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 25,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 10,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असलेली ही क्रिकेटची स्पर्धा. मानाची आपण ट्रॉफी पाहतोय, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज. एक अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा. संपूर्ण जे गावदेवी क्रिकेट संघ यांनी आयोजित केलेलं हे उत्नेकर चषक, त्यांना मात्र छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींचा घेतलेला सहभाग आणि त्यातून साकारलेलं हे उत्नेकर गावाला एक सन्मान देणारं चषक, अर्थातच उत्नेकर चषक आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य. 53चा पाठलाग येथे करत असताना संघ मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. वासुंद्री टीमचे कॅप्टन तुम्ही आले असेल तर रिपोर्ट करा. रिपोर्ट करणं गरजेचं आहे. सुरेख प्रकार चेंडू मिलिंद दळवीचा. हा तर क्लास आहे. चेंडू सीमा रेखेचा वेध घेतोय. मिलिंद दळवी ब्रँडेड चौकार. दिल आणि 4 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. व्हेरी गुड शॉट. अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळतो. सुरेख प्रकार चेंडू तितका चांगला असा फटका. काव कॉर्नरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑनचे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते गुरवलीकडून. तिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या, तिथे एकाच धाव्यावर समाधान मानलंय. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर. लॉस ऑफ 2 विकेट. 2 महत्वाचे धक्के. नितेश बाद झाले स्वस्तामध्ये आणि कल्पेश देखील चांगली सुरुवात केली.
परंतु बाद होताना पाहायला मिळाले 10 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार रोशन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन स्वप्नीलच्या बॅटमधून. स्वप्नील सातत्यानं मैदानामध्ये वारंवार डॉट चेंडू खेळतोय. ज्यावेळेस तुम्ही 53 धावांचा पाठला करताय, स्टार्ट तर अतिशय चांगली मिळाली, पण नंतर 2 विकेट घेतल्यानंतर कमबॅक करत असताना टीम कुंदे, आणि ही ताकद आहे मित्रांनो या टीम मध्ये. सातत्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये मी या टीमला पाहिलंय, ज्या टीमने कमबॅक केलाय. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि मैदानामध्ये उत्साहाचं वातावरण असेल टीम कुंदेमध्ये. प्रत्येक येणारा डॉट चेंडू खूप महत्वाचा आहे. छोटं फॉर्मॅट आपण 5 षटकांच्या लढती मैदानामध्ये पाहतो, आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये जेवढे तुम्ही डॉट बॉल टाकाल तेवढाच तुमचा संघ मैदानामध्ये वर्चस्व गाजताना आणि गाजवताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 18 धावा आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा बॅट्समन स्वप्नीलच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत, अकाउंट अजून देखील उघडायचंय. इथे टाकलेला बॉल वेगवान, रफ्तार आणि सलगचा तिसरा चेंडू डॉट. 4 चेंडू खेळले स्वप्नील, अजून अकाउंट उघडायचंय. प्रयत्न तुम्हाला मैदानाच्यात करावे लागतील. ज्या ज्या वेळेस तुम्ही 53 धावांचा पाठलाग करणार आहेत त्या वेळेस तुम्हाला चांगले बॅटिंग करावे लागेल. येणारा प्रत्येक डॉट चेंडू कुंदे संघाचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल जे मात्र वाढवली जाईल. आणि रोशनचं विशेष कौतुक करेल मी मैदानामध्ये. फक्त धावा 5 चेंडू मध्ये करसल्यात. रोशन तयार. रोशनचा हा बॉल आणि हा चेंडू देखील डॉट. स्वप्नील मैदानामध्ये खूप मोठ्या दडपणाखाली आलेत. 5 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि 5 चेंडू खेळत असताना अजून अकाउंट उघडलेलं नाहीये. 2 षटकं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 9ची सरासरी आल्यात 18 धावा. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18, आणि 18 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. शेवटचे चेंडू 18 चेंडू 35 धावा. मिलिंद दळवी कशा प्रकारची कामगिरी करतील, अमरला एवढे लेट का ठेवलंय, हे खूप मोठे प्रश्नचिन्ह आहे टीम गुरवलीच्या पुढे. परंतु त्याचं प्रत्युत्तर आपल्याला कशा प्रकारे मिळेल ते देखील पाहायचंय. जरी रोशनने चांगलं षटक टाकलं, फक्त 5 धावा दिल्या, परंतु कॅप्टनशिप अतिशय चांगली पाहायला मिळते भूषण रोहनेचे सातत्यानं, की आपल्यावर विश्वास जास्त प्रकारे दाखवला जातो. षटकात जरूर धावा गेल्या 13, परंतु 2 महत्वाच्या विकेट होत्या त्या भूषण रोहनेने मिळवल्या. आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये चेंडू घेऊन जातोय भूषण तयार. गोलंदाजी मार्कवर भूषण रोहने. खूप महत्वाची विकेट या सामन्याच्या माध्यमातून पाहायला गेलं. कुंदे संघ आणि विजयाचं अंतर असेल तर ते मात्र मिलिंद दळवी आहेत. मिलिंद यांच्या बॅटमधून कशा प्रकारच्या धावा येतील, ज्या प्रकारे मिलिंद यांनी षटक हाताळलं त्याच प्रकारचं षटक रोहनने देखील मैदानामध्ये हाताळलंय. सामना समांतर अवस्थेत आहे. शेवटचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 35 धावा. लक्ष मैदानामध्ये कशा प्रकारचं चेस केलं जाईल की ते रोखलं जाईल ते देखील आपल्याला पाहायचं. पहिलाच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बिग फाईट, बिग धमाका मैदानामध्ये. टीम एकवीरा गुरवली आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 कुंदे हा विद्यमान सामना मैदानामध्ये पाहतोय. इथे टाकलेला बॉल, पहिला चेंडू आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा येतोय. बाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 19 या धावसंख्येवर. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा. लॉस ऑफ 2 विकेट, इम्पॉर्टंट विकेट गमावल्यात. आणि तदनंतर संघर्ष करत असताना टीम मैदानामध्ये पाहायला मिळते. गुरवली गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, कव्हरला काय स्ट्रोक खेळला अफलातून मिलिंद दळवी. टायमिंग प्रॉपर इथे पाहायला मिळते. चेंडू फेकून देत आहेत सीमारेखेच्या बाहेर. गुरवली गावची छाप, षटकार. खूप बाहेर जाणारा चेंडू, अवांतर देखील होऊ शकला असता, परंतु इथे मिलिंद दळवेंनी एक लाजबाब फटका खेळला. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये फिनिश करत असताना त्या शॉटला. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, अजून एक चांगला फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती
27 या धावसंख्येवर. स्वप्नीलचं देखील कौतुक करावं लागेल. डेंजर एंडला धावत होता, धावत पळत मैदानामध्ये पोहोचला. आपल्या घरट्यामध्ये सुखरूप येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा आहेत. भूषण तय्या इथे टाकलेला बॉल आणि पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल, प्रत्येक व्हाईट बॉल ते रंगत निर्माण करत असताना पाहायला मिळतोय. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकतो 28, अजूनही 25 धावांची आवश्यकता. भूषणचं हे षटक थोडस महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. मिलिंद दळवींचं कौतुक करावं लागेल. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं हा फटका खेळलाय. काव कॉर्नरला चेंडू येईल. एक धाव तर कंप्लीट केली. क्षेत्ररक्षण अतिशय लाजबाब. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते. जाऊन पोचेल ती 29. या धावसंख्येवर आता स्वप्नीलला मैदानामध्ये आपले इरादे बदलावे लागतील. ज्या ज्या वेळेस तुम्ही संघर्ष कराल त्या संघर्षामधून तुम्हाला काही ना काहीतरी प्राप्त होत असते. आतापर्यंत खूप मोठा संघर्ष केलाय स्वप्नीलने मैदानामध्ये. जर पाहायला गेलं तर बॉल येत नाहीये बॅट्समनच्या आणि त्याचा कितपत तोटा गुरवली संघाला होतोय ते देखील पाहायचंय. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. भूषण तय्या इथे टाकलेला बॉल दबाव प्रेशर मध्ये गोलंदाज भूषण रोहने. संघाची धावसंख्या वाढेल 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावपलिकावर मात्र पाहायला मिळत आहेत. वासुंदरी टीमचे कॅप्टन आपल्याला पुन्हा एकदा कॉल करण्यात येतोय. आपली टीम, आपला कोणताही प्रतिनिधी जर आला असेल तर टॉस साठी संपर्क साधा. सातत्याने आपल्याला सूचना केल्या जात आहेत. त्या सूचनेचं तुम्ही पालन करा. टीम वासुंदरी गोलंदाज तयार. चेंडू फेकून दिलाय. या स्पर्धेतला सर्वात दूरचा षटकार बॅट्समन स्वप्नीलच्या बॅटमधून. शांत होते. त्यामुळं मित्रांनो तुम्ही क्षमतेवर कोणच्यावर क्षमता ज्या खेळाडूमध्ये. स्वप्नील बॅटिंग साठी आले. पहिले 5 चेंडू खूप मोठा संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना मैदानामध्ये एक संघर्षमय षटकार खेळत असताना व्हॉट अ स्ट्रोक. आतापर्यंत रेकॉर्ड होतं या खेळाडूच्या नावावर 5 चेंडू डॉटचं आणि आता रेकॉर्ड आलंय एक सर्वात दूरचा षटकार खेळणार. ही क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि ते सिद्ध करत असताना धावपलिकावर धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 36. 36 धावा. 17 धावांची आवश्यकता. या षटकानं सामन्याचं चित्र पालटून टाकलंय. ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉप एज आणि इथे झेल सटकलाय. झेल निसटलाय. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या बॉलवर दुसरा ब्लाय. चेंडू फार चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 40. 40 ऑन द बोर्ड. अजून एक फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली. झेल आणि फलंदाज स्वप्नीलची पारी समोर पुष्टात. फलंदाज बाद.
रायते टीमचे कॅप्टन आणि स्वर्गीय शैलेश निंबवली टीमचे कॅप्टन असेल तर संपर्क साधा. 40 धावा धावपलकावर शेवटचे आता 12 चेंडू आणि 13 धावा. सूर्यप्रकारचा चेंडू तितका चांगला फटका मिलिंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मिलिंद यांना जीवनदान मिळालं आणि तिथून पुढचा प्रवास जर पाहिला मैदानाच्या आतमध्ये तर अतिशय चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या बाडेल जाऊन पोचेल ती 42 या धावसंख्येवर. 42 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. व्हेरी गुड स्टार्ट. अतिशय चांगली अशी बॅटिंग करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद दळवी गोलंदाज तयार. विश्वास ओहो सुरेख प्रकार चेंडू तितका चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेटची लाईफ लाईनचा यूज करत असताना सिंगल डबल धावांचा आणि इथे एक धाव कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 43 या धावसंख्येवर. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. चांगली सुरुवात एक चांगली अशी सुरुवात अप्रतिम सुरुवात जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्या प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना हे दोन्ही बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर विश्वासचा हा बॉल चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय बॅट्समन अमरच्या बॅटमधून. इथे एक धाव कंप्लीट असताना आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या 44 धावा. 44 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना फोर्थ प्रोग्रेस 53 धावांचं लक्ष. या अगोदरच्या षटकामध्ये काहीसं कठीण होऊन बसलं होतं परंतु त्या षटकामध्ये अनेक धावा आल्या. 22 धावा वसूल केल्या तब्बल. सुरेख प्रकार चेंडू मिलिंद दळवी हेलिकॉप्टर इथे उडवला आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक काहीच चुकीचं क्षेत्ररक्षण झालं परंतु तदनंतरचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरून धावत पळत आले. चेंडू बॅकअप केला. इथे फक्त 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 46 या धावसंख्येवर. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. विजयासाठी अजून देखील 7 धावांची आवश्यकता. व्हेरी गुड बॅटिंग मिलिंद दळवी यांच्या माध्यमातून. इथे टाकलेला बॉल अप्रतिम दर्जाचा. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. विश्वास कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये आतापर्यंत मोठा फटका खेळून दिला नाहीये बॅट्समनला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना व्हेरी गुड बॉलिंग. आतापर्यंत 6 धावा करत असल्यात. शेवटचा बॉल शिल्लक. सुरेख प्रकार चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉप पेज आणि विकेटचं पतन. बिग लॉस. एक मोठा हादरा. कमबॅक षटक म्हणावं लागेल विश्वासच्या माध्यमातून. षटक कंप्लीट होईल. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 46. आता विजयासाठी लक्ष आहे 6 चेंडू आणि 7 धावा. डीजे
थँक्यू. चला वासुंद्री टीमचे कॅप्टन आणि राया टीमचे कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मात्र पाहायला मिळते. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतील. सहा चेंडू 7. पहिला चेंडू अमरसाठी पॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चौकार. बोंबे साहेब यांना विनंती करेल आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अनिल बोंबे साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार समीर. समीरचा हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि हा चेंडू सीमारेखेच्या बाहेर फेकून देतोय अमर. ही ताकद आहे या खेळाडूची आणि या सामन्यावर विजय प्रस्थापित करते टीम गुरावली. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. निर्धाव षटक. व्हेरी गुड बॅटिंग. 2 षटक 6 विकेट. कांबली सर यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. मिलिंद दर्वी अर्थात बाल्याभाऊ यांना मात्र मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय. 6 विकेट आणि बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली. 20 धावांचं योगदान दिलं. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस करू आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत.